सौभाग्याचं गलेना भाळी चंद्राची कोर हो लेक आहे मी सह्याद्रीची लेक आहे मी सह्याद्रीची बाप माझा ग शिवराय लेक आहे मी सह्याद्रीची बाप माझा ग शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की हे रायगडा सांगशील का माझा बाप कसा दिसत होता? ए सह्याद्री बोलशील का माझ्या शिवबाचा रुबाब कसा होता? तुम्ही राहता त्या महाराष्ट्राचा बाप छत्रपती
सर्व नागरिक बंधूंना विनंती आहे की कार्यक्रमाला सुरुवात करत आहे आपण आपले स्थान ग्रहण करावे. सर्व उपस्थित बांधवांना सगळी बॅडमिंटन ग्रुप आणि सगळी योगा ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहोत. तरी माननीय धर्माजी संघ अध्यक्ष प्रवीण गायकवाड, माननीय प्रकाश भरगे, उपाध्यक्ष नागेश माननीय प्रमोदजी गाडगे, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रकाशजी घरे, माननीय डॉक्टर पाटकर साहेब, सर ज्योतिदेव घरे, सर रेशमीदेव घरे, त्याचप्रमाणे माननीय भारतजी हेबाडे यांना विनंती करतो की त्यांनी जन्मदिन है वो हमारे छत्रपति शिवाजी महाराज लाखों करोड़ों में ऐसे छत्रपति शिवाजी महाराज के हम अभिवादन करते. मित्रांनो, शिवाजी शिकार वाचा आणि मंगळवारचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे प्रसारी आमच्या संघटनेचे स्वराज्य ही एक कहाणी होती, स्वराज्य ही एक कहाणी होती, स्वराज्य ही एक कहाणी नव्हती, होती एक जिवंत ज्वाला. स्वराज्य ही एक कहाणी नव्हती, होती एक जिवंत ज्वाला. जाती धर्माच्या भिंती ओलांडून पोहोचली हरेक मस्तकाला. जाती धर्माच्या भिंती ओलांडून पोहोचली हरेक मस्तकाला. वाऱ्यानेही पाळावे बंधन, वाऱ्यानेही पाळावे बंधन, जेव्हा असा फतवा होता. वाऱ्यानेही पाळावे बंधन, जेव्हा असा फतवा होता. अरब सागरावरती तेव्हा फतवा फडकला होता. अरब सागरावरती तेव्हा फतवा फडकला होता. ही माती आमची, ही माती आमची, ही मनातील ज्वाला, ही माती आमची, ही मनातील ज्वाला. सिंह गर्जना करणारे काळी ना फुलले आमिषाला. सिंह गर्जना करणारे काळी ना फुलले आमिषाला. तान्हाजी लढला बाजी पडला, तान्हाजी लढला बाजी पडला. मुरड दोषाने लढला जोडत मनाच्या नाती. हंबीर हंबीर नाद दौडतो जोडत मनाच्या नाती. स्वराज्य शृंगार आपला, स्वराज्य शृंगार आपला, ती वेदंती माला. स्वराज्य आमच्या नसात दौडते भूमी स्वातंत्र्य. भारतीय राज्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी शिवरायांचा जन्म घडतो रत्नजिजाऊ झाला. शिवरायांचा जन्म घडतो रत्नजिजाऊ झाला. रयतेचा हा साई आमच्यासाठी आला. कार्यकारिणी तुलामध्ये, कार्यकारिणी तुलामध्ये कर्फ्यू सावधान गाजलेल्या धर्तीवर शिवाजी खरे वंदन. गाजलेल्या धर्तीवर शिवाजी खरे वंदन. जिजाबाई वन घेतली आणि पुन्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. क्रांतीसूर्य शिवविचाराची आणि शिव चरित्राची जयंती साजरी झाली आहे. जोपर्यंत आपण शिवविचार आणि शिवचरित्र आत्मसात करणार नाही तर ती खरी जयंती साजरी होणार. आज आपण बघतोय शिवविचाराची आणि शिवचरित्राची काळाची गरज आहे.
आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका केली. त्यांच्या आपल्या बुद्धी कौशल्याने आणि गमिनी काव्याने हे गुरुचित वाडा राजकारणाचा भाग नाही, पण अवघ्या काही दिवसामध्ये राणू सोलापूरकर या मराठी अभिनेता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अभद्र टिप्पणी केली. त्यांनी असं म्हटलं की औरंगजेबाच्या सरदाराला लाच देऊन त्यांनी आपली सुटका करून घेतली. खूप मोठी शोकांतिका. अरे आम्ही सांगतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले आणि औरंगजेबाच्या दरबारात पोहोचल्यानंतर कोर्निश न करता भर दरबारामध्ये किल्ले तोडून गेली. जिजाऊशी या स्वराज्याचे संस्थापक वाढले आणि घडले ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ लोककल्याणकारी योद्धा ज्याला आपण संपवतो त्यांच्या जयंती आहे ते छत्रपती शिवाजी. कारण एवढ्या प्रमाणात कथा मला कधीच मिळत नाही कुठल्याही कार्यक्रमात. त्यामुळे या विचारपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश मेघेजी सर, माझ्या अगोदर त्यांनी या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. असे या कार्यक्रमाचे आयोजक त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या मार्गदर्शनाने हा भव्य देखणा आणि सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो. असे आमचे मित्र या प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी, मा जिजाऊच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या बहिणी, अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या बहिणीने केलं त्या आदरणीय ज्योतिताईजी. या कार्यक्रमाचं आयोजनाची भूमिका, आयोजनाचा उद्देश या प्रस्तावनेतून या ठिकाणी आपणापर्यंत पोहोचविला. असे आमचे मित्र आदरणीय भारतजी या आज विवेकानंद आमच्या पिढीला माहित नाही, आज बाबासाहेब आमच्या पिढीला माहित नाही, अशोक आम्हाला माहित नाही, लोकमान्य टिळक आम्हाला माहित नाही, सुभाष आम्हाला असा हिटलर या देशामध्ये निर्माण नाही झाला. या देशाला वासल्य मिळालेलं आहे, संतांनी वासल्य दिलेलं आहे, महापुरुषांनी वासल्य दिले आहे. ते वासल्य जपण्याचं आणि इतर सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला दिलेले आहे, त्यांचे अनुसरण सर्वांनी करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. मी आपले दोष प्रदान करतो. थँक्यू साहेब. साहेबांच्या भाषणाचा आम्ही चापले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच पाटीकर सर व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जेवढा हा स्वागत पार करण्यात यावा. खरंच आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आणि महत्वाची गोष्ट आहे की आमच्या आयोजकाचे आणि संयोजकाचे आणि आमचे ग्रुपचे अध्यक्ष यांचा हा सत्कार पार करत आहे. खरंच धन्यवाद श्री बळीरामजी चापले साहेब. श्री बळीरामजी चापले सरांना अशी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर समोरची रूपरेषा आमचे संचालक मदनजी नागपुरे हे पार पाडतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. माननीय भगे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणास सुरुवात करावी. आज आपण माननीय
तुला कोणी बोलू नये आमचे मित्र रावसाहेब सावंत एक विशेष वैशिष्ट्य आपण त्याला घालवून ठिकाणी नाही. पण आम्ही त्यांचंच काय करताय आता उन्हाळा जात असताना आपण त्यांच्या अगोदरच्या काळात शिवाजी महाराज जयतेचा राजा म्हणतो, जनतेचा राजा म्हणतो, सर्वसामान्यांचा राजा म्हणतो, स्त्रियांचा राजा म्हणतो, पुरुषांचा राजा म्हणतो. का म्हणतोय? बाहेर काढलेलं आहे. आता यातून मला काय दिसत आहे? एक विरोधी मुस्लिम आहे, एक मावळा आहे. त्याला काय तयार असणारे ते कुठल्याही जाती धर्माचे नव्हते, ते फक्त माणूस होते आणि त्याच माणसाची माझ्या देवाचे नाव घालते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव घालते गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर घराकडे मन गेले तत्वालीच्या तारेवर, सुंदर घराकडे मन गेले तलवारीच्या रेवर. माझ्या राजाचं नाव घालते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव घालते गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मन मला तू आठवण येते माणुसकी, जात प्रार्थना धर्म मानला कदला माणुसकीवर पुन्हा जन्म. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक प्रकाश भिडे यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, त्यांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोद गाडगे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं स्थान भूषवून योग्य मार्गदर्शन केले, त्याबद्दल
राजा शिवछत्रपती महाराजांचा